एखाद्या रुग्णाला समजा आपण लेझर किंवा ऑपरेशनचा सल्ला दिला तर मेडिसिन वापरण्यापेक्षा त्याचे काही फायदे आहेत का ऍडिशनल की फक्त ड्रॉप्सच वापरावेत का आपण लेझर किंवा ऑपरेशन करून घ्यावं? तसं बघायला गेलं तर सर्जरी किंवा लेझरचा फायदा हा ड्रॉप्सपेक्षा जास्त आहे. कारण ड्रॉपचं कसं असतं, टायमिंग पाळायला लागतं, जे की आउट ऑफ 175 पेशंटला ते जमत नाही. जास्तीत जास्त 20 ते 25 लोकच टाकू शकतात. टायमिंग असतं. माझा मित्रच आहे एकदम चांगला फ्रेंड, ज्याला आम्ही नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्याला काचबिंदू आहे आणि त्याला मी सांगतो की रोज एकदाच त्याला ड्रॉप घालायचा, पण तो इतक्या वेळा चुकवतो आणि त्याच्यामुळे आता मागच्या वर्षी आम्ही जेव्हा चेक केलं तर लक्षात आलं की काचबिंदू वाढलाय. त्यामुळे आणि असं होतच, म्हणजे आपण ज्यावेळी रुग्णाला सांगतो की बाबा हे 2 वेळा घाला, हे 3 वेळा घाला, तर ते बरेच दिवस मिस होणे किंवा आपण बाहेर गेलोय, कुठे कामात आहे, बाटली संपली, आणायला विसरली, अशात बऱ्याचदा खूप गॅप पडतात असं आम्हाला लक्षात आलेलं आहे. कंप्लायन्स हा टॉपिकल ड्रॉपशी प्रॉब्लेम असतो जरासा. त्या मानानं मग लेझर किंवा ऑपरेशन आय थिंक एकदा त्याचा इफेक्ट चालू झाला की ते कंटिन्युअस चालू राहतं.